अतुलबंध भाग 23. सकाळ झाली. नेहमीप्रमाणे दीपालीचे हात काम करू लागले. बाबा, ब्रेकफास्ट तयार आहे. रणजित नाही आला अजून? नाही, तुम्ही सुरू करा. येऊ दे त्याला. दीपा, तू त्याला बोलवून आण. उशीर होतोय मला. सदा दिसत नव्हता, त्यामुळे दीपाली नाईलाजाने रणजितच्या रूमजवळ गेली. तिने दारावर टकटक केलं आणि म्हणाली, ब्रेकफास्टसाठी बाबा वाट पाहत आहेत. एवढं बोलून ती वळली. रणजित दार उघडण्यापूर्वीच. रणजित नाखुशीने चहा घेत होता. दीपाली दिसत नव्हती. सदा उभा होता. रावसाहेबांना आश्चर्य वाटलं. एवढ्या दिवसात असं चित्र त्यांना दिसलं नव्हतं. सदा, दीपा कुठे आहे? आंघोळीला गेलेत. एवढ्या उशिरा? रावसाहेबांचे आश्चर्य त्यांचे शब्द दिसत होते. पण त्यांना कसं कळणार? रणजितच्या समोर यायला नको म्हणून दीपालीने ही युक्ती केली. रावसाहेब निघण्यापूर्वी दीपाली त्यांच्या रूममध्ये गेली. बाबा, आवरले ना तुमचे? हो बेटा, निघतोच मी. रणजित येणार आहे स्टेशनपर्यंत. दीपाली चटकन खाली वाकली नमस्कार करण्यासाठी. अरे हे काय, याची काही गरज नव्हती. त्याने दीपालीला उठवले. दीपालीच्या डोळ्यात पाणी पाहून ते म्हणाले, दीपा, 2-3 दिवसाचा प्रश्न आहे. तू काय एवढं मनाला लावून घेतेस? मला वाटतं तुझं मन काही ठिकाणावर नाही. रणजित आहेस की घरात? रणजित, ए रणजित. रणजित त्यांच्या खोलीत आला. दीपालीला तिथे पाहून नकळत त्याच्या कपाळावर नापसंतीची आटी उमटली. रावसाहेबांना काही माहीत नसल्यामुळे त्यांच्या काही लक्षात आलं नाही. रणजित, अरे ही वेडी पोर बघ. मी 2 दिवस बाहेरगावी जाणार म्हणून रडत बसली आहे. मी येईपर्यंत दीपावर लक्ष ठेव. वेळ मिळाल्यावर पिक्चर वगैरे दाखवून आण. फार नर्वस झाली आहे ती. बाबा, तुम्ही निघा, उशीर होईल. स्वतःची काळजी घ्या. चला डॅडी, निघूया. डॅडींच्या सांगण्याला उत्तर देणं आपोआपच टाळलं गेलं. रावसाहेब घराबाहेर पडले आणि दीपालीला रडू आलं. हे असं सारखं कसलं रडू येते आपल्याला, कोण जाणे. रावसाहेबांना स्टेशनवर सोडून रणजित परतल्याचे लक्षात येताच दीपाली आतमध्ये निघून गेली. रणजित एकटा नव्हता. त्याच्याबरोबर त्याचा एक मित्र होता, दीपक. आताच रणजितला स्टेशनवर भेटला होता आणि बऱ्याच वर्षानंतर भेटलेल्या मित्राला रणजितने आग्रह करून आपल्या घरी आणले होते. सदा चहा घेऊन ये, रणजितने बाहेरून सांगितले. सदा नुकताच बाहेर गेला होता म्हणून नाईलाजाने दीपाली चहाचा ट्रे घेऊन बाहेर आली. अरे दीपक, तुला विचारायचंच राहिलं, कसं येणं केलंस इकडे? माझ्या भावाचा मित्र आहे, प्रमोद ढोलकिया. त्याच्या लग्नासाठी आलो आहे इथे. दादा येऊ शकत नव्हता म्हणून मला यावं लागलं. प्रमोद ढोलकिया नाव कानावर पडले आणि दीपाली दचकलीस. पटकन चहाचा ट्रे ठेवून ती बाहेर आली. प्रमोद ढोलकिया, नक्की हा तोच असणार. ती लगबगीने खिडकीजवळ गेली. काही ऐकायला मिळेल या आशेने. तिचा अंदाज खरा ठरला. तो नवागत तरुण रणजितला म्हणत होता, यार काहीही म्हण, पैसा असला की सारं जग आपल्या मुठीत आवडता येतं. अरे या प्रमोदचंच बघ, 1 नंबरचा लुच्चा माणूस. आतापर्यंत त्याने काय काय केले नाही विचार. सगळं करून सवरून मोकळाच. पैशाची किमया, दुसरं काय. रोज एक मुलगी लागते, तरी याला चांगल्या घरची श्रीमंत मुलगी मिळत आहे. चालायच असतं असं महाभाग. दीपक, एक काम कर, तू वॉश घे, फ्रेश हो, नंतर बोलू निवांत. अरे निवांतपणा कुठला, संध्याकाळी लग्न आहे. जेवण दुपारचं, तेव्हा मी जेवायलाच तिकडे जाणार आणि रात्रीच्या कडे परत. ते काही चालणार नाही. किती दिवसानंतर भेटलो आहोत आपण. तुझ्या त्या प्रमोदचे लग्न झाल्यानंतर इकडे ये. 2-3 दिवस मस्त मजेत घालव. अरे पण मी काही ऐकणार नाही. तुला राहावेच लागणार. ठीक, उद्याचा एक दिवस राहील. हां, आता कसं? दीपालीने त्या दोघांचा संवाद ऐकला होता. ती बाजूला झाली. दीपालीमध्ये त्या थोड्याच वेळात खूप बदल झाला होता. या क्षणाला ती अंतर्बाह्य पेटली होती, रागाने, सुडाने. आज नाही तर आपण बाबांचे घर सोडायचे ठरवलेच होते आणि त्यानंतर हे जीवन संपवायचं असा आपला निर्धार आहे. तर मग ही आलेली संधी सोडायची नाही. त्या ढोलकियाचा ढोल वाजवायचाच. ज्याने आपलं सारं जीवन बर्बाद केलं त्याला सोडायचं नाही. तेव्हा कळत नव्हतं आपण असहाय्य होतो, पण आता ही परिस्थिती नाही.
आता आपण त्याचा निकाल लावू शकतो. नाहीतरी या जीवनात आता कसला अर्थ उरला आहे. निदान प्रमोदला मारून या पृथ्वी तलावरचं एक पाप तरी नाहीसं करू. मरताना तरी तर सूड घेतल्याचं समाधान वाटेल. त्याने केलेल्या घोर अपराधाची शिक्षा त्याला द्यायचीच. ठरलं पक्क, अगदी पक्क ठरलं. दीपालीने ड्रॉवरमधून एक पाकिट बाहेर काढलं. रात्रभर तिने लिहिलेले कागद त्यामध्ये होते. ती पुढे लिहू लागली. भराभर तिच्याजवळ जास्त वेळ नव्हता. सर्व व्यवस्थित लिहून त्यानंतर तिने ते कागद पुन्हा त्या पाकिटात ठेवले आणि त्यावर रणजितचे नाव लिहिले. पाकिट बंद केले. दीपाली घराबाहेर आली. तेव्हा तिच्या लक्षात आलं रणजित आणि त्याचा मित्र बाहेर पडण्याच्या तयारीत होते. थोड्याच वेळात ते दोघे घराबाहेर पडले. रणजित जेवायला घरी येणार की नाही याची दीपालीला काही कल्पना नव्हती. रमाबाई नव्हत्या. त्यामुळे दीपालीने विचार केला, रणजितसाठी स्वयंपाक करूनच जावं. तू जेव अगर न जेव, आपण आपले कर्तव्य करायचे. सर्व काही आवरलं. रणजित येण्यापूर्वीच तिला घर सोडायचे होते. मन रडत होतं. या घराशी असलेले ऋणानुबंध मागे घेत असले तरी तिला आता थांबता येणार नव्हतं. रणजितच्या रूममध्ये जाऊन तिने ते पाकिट टेबलावर ठेवलं. टेबलावरचा रणजितचा हसतमुख फोटो ती पाहत राहिली. पटकन तिने तो फोटो उचलला आणि रणजितच्या रूम बाहेर आले. सदा, बरं झालं आलास. मी बाहेर गावी जाते. बाबा आल्यानंतर त्यांना हे पाकिट दे, न विसरता. अगदी महत्वाचं आहे पाकिट. दुसऱ्या कोणाला देऊ नकोस आणि सांगूही नकोस. कुठं जाताय बाई तुम्ही? सदाने विचारलं. त्याच्या या प्रश्नाला बगल देऊन दीपाली म्हणाली, सदा, स्वयंपाक करून ठेवला आहे. डॉक्टर साहेब येतील थोड्या वेळाने. त्याने व्यवस्थित वाढ. हा मी समजा करतो. ती त्या रूममध्ये गेली. दीपालीने बॅग उघडली. त्यामधून तिने एक पुरचुंडी बाहेर काढली. क्षणभर ती त्या पुरचुंडीकडे पाहतच राहिली. त्यामध्ये तिच्या आईची रक्षा होती. ती दीपालीने आपल्याजवळ ठेवली होती. आता ती एक करणार होती. प्रमोदला भेटायचं आणि सरळ इथून काशीला जाण्यासाठी निघणार होती. आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी. दीपाली घराबाहेर पडली. मिनिटभर डोळे भरून तिने ते घर आणि घराचा आवार पाहिलं आणि ती चटकन वळली. झपाझप चालत निघाली. रस्त्याने ती विचार करत होती, तो काही आपल्याला ओळखणार नाही. शक्यच नाही ते. पण आपण त्याला जरूर ओळखू. त्याला विसरणं शक्यच नाही. त्याच्यात बराच फरक पडला असेल, पण तरीही त्याला आपण ओळखणारच. कदाचित आपल्या डोळ्यात धोका दिला तरी त्याला ओळखणं अवघड नाही. त्यातच तर लग्न आहे. कार्यक्रमाच्या हिरोला ओळखण्यात आपली चूक होणारच नाही. एकदा त्याला ओळखले की बस. काही करून कोणत्याही प्रकारे त्याला विष घालायचं. ही विषाची पावडर ती रणजितच्या कपाटातून काढून घेतली होती. त्या कपाटात आणखीनही औषधं होती. एकदा ती त्याच्या कपाटाची साफसफाई करत होती आणि ती बाटली तिच्या हातात होती. रणजित तिथे आला. तिच्या हातात ती बाटली पाहून तो म्हणाला होता, दीपा, ती बाटली प्रथम कपाटात ठेव. फार जायलेम विष आहे ते. ठेव पाहू. ज्यावेळी तिने प्रमोदला मारायचे ठरवले त्यावेळी तिला त्या विषारी बाटलीची आठवण झाली होती आणि तिने लगेचच ती बाटली आपल्या पर्समध्ये टाकली होती. रणजितचा मित्र बोलत होता. त्यावरून लक्षात येतं अजूनही तो सुधारला नाही. त्याचा स्वभाव आहेच आहे. जर तिचं लग्न झालं ती बिचारी तिला वाईट वाटेल. लग्नाआधीच तिचा होणारा नवरा मेला म्हणून. पण थोड्या दिवसांनी तिचे दुःख विसरेल. महत्वाचं म्हणजे ती पैशीवाली आहे. तिला सहज कोणीही करून घेईल. अरे, हाच बंगला. वराड इथे उतरल्याचे दीपक म्हणत होता. तिने धाडस करून त्या बंगल्यात प्रवेश केला. श्रोते हो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी उजवीकडे दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर लोगोवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.